हाय फ्रेंड्स, तर आज आपण एक सुंदर अशी ब्लाउज डिझाइन बनवणार आहोत। त्यासाठी हे ब्लाउज पीस मधलं उरलेलं कापड एवढंच उरलेलं आहे, बाकी सर्व कटिंग करून बाहीसाठी। तर आता आपण अस्तरचं बाही कटिंग पहिल्यांदा करून घेतलेलं आहे। तर ते मी तुम्हाला दाखवते आता। हे बघा, हे अस्तरचं बाही कटिंग करून घेतलेलं आहे। ते दोन्ही हात आहे, दोन्ही हाताचं कटिंग केलेलं आहे आणि ही घडी आहे। तर ते साइडला ठेवले। आता हा बघा, हा जो काठ आहे तो थोडासा मोठा आहे, तरी पण मोठ्या काठाचे पण छान दिसतात। तर बघा, आता आपण जो काठ आहे तो पूर्ण कट करून घेत आहे मी। त्यानंतर हे मी मोजून घेतले ही बाही। तर अस्तरची बाही 10 आहे, एक्स्ट्रा मिळून ते 10 आहे। तर आता काठ जो आहे तो आपला 5.5चा आलेला आहे, बरोबर। तर पण आता हे मध्ये सेंटरला पहिलं कटिंग करून घेऊयात, म्हणजे आपल्याला दोन बाहींना काठ मिळेल। त्यानंतर ही पण घडीच आहे, बघा इथे घडी आहे। त्यानंतर हे 12 इंच आहे, तर 6-6 इंचावर मी दोन पट्ट्या काढून घेणार आहे। तर बघा, अस्तरचं आपलं 10 इंच आहे, तर आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा लागेल जोडण्यासाठी, म्हणजे 11 इंच तरी आपलं दोन्ही मिळून कापड तयार व्हायला पाहिजे, काठ आणि ही पट्टी मिळून। तर आपलं 11.5 वगैरे होतंय। तर तेवढं आपण घ्यायचं आहे, कारण कमी जास्त वगैरे होतं, म्हणून कमी पडायला नको। तर बघा, हा जो काठ आहे त्याच्या डबल हे पट्टीचं कापड आहे, कारण त्याला आपल्याला प्लेट द्यायचे आहेत। सध्या जी ट्रेंडमध्ये बाही आहे फुगीर बाही, ती आपण बनवत आहोत। त्यासाठी आपल्याला हे बघा, काठाच्या डबल मी कापड घेतलेलं आहे पट्टीचं। काठ आपला बरोबर जे दंडघेर आहे आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जेवढं लागतं त्याप्रमाणे काठ कापून घ्यायचं अगोदर। तर बघा, आता ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या आधी आपण घेतल्यात मशीनवर, आणि जे हे सुता आहेत एक्स्ट्रा ती कट करून घेऊयात दोन्ही पीसची। तर बघा, हा पर्पल कलरचा ब्लाउज आहे आणि हा थोडासा वेगळा कलर आलेला आहे त्यामध्ये, तर तो आपण कट नाही करायचा आहे, घ्यायचा आहे, कारण ते आपलं फिटिंगमध्ये जाईल कापड। त्यानंतर बघा, इथे 4 ते 5 इंच सोडलं, सुरुवातीला अंदाजे सोडलेला आहे। त्यानंतर आपल्याला एकसारख्या प्लेट देत जायचा आहे। तुमच्याकडे एक्स्ट्रा कापड असेल तर तुम्ही याहीपेक्षा एक्स्ट्रा घेऊ शकता, पण कमीत कमी दुप्पट तरी असलं पाहिजे, तर सेंटरला तरी छान प्लेट्स येतील। तर बघा, आता इथे आपल्या एक साईडच्या प्लेट पूर्ण होत आलेल्या आहेत। आता मागच्या साईडलाही त्याचप्रमाणे 4 ते 5 इंच कापड सोडून द्यायचं आहे। आता आपण याच प्रकारे दुसऱ्या कापडालाही प्लेट्स देऊन घेऊयात। सुरुवातीला 4 ते 5 इंच सोडलेला आहे। इथे बघा, मी मोजून मापून काही घेतलेलं नाही आहे, तरी सुद्धा सुंदर अशी बाही डिझाइन तयार होईल। अंदाजित आपण एकसारख्या मापावर प्लेट्स टाकत जायचं आहे। तर इथे आपले दुसऱ्या पीसच्या पण प्लेट्स देऊन झालेल्या आहेत, त्यालाही मागच्या साईडला 4 ते 5 इंच सोडून द्यायचं आहे। तर बघा, आता पुन्हा आपण पहिला पीस घ्यायचा आहे आणि जशा वरच्या साईडनी प्लेट मारल्या तशाच प्लेट आपल्याला त्या खाली शिलाई मारून घ्यायची आहे। तीच प्लेट सरळ करायची आणि शिलाई मारून घ्यायची। बघा, जी प्लेट आहे ती सरळ करायची आणि त्यावर शिलाई मारून घ्यायची। हे थोडंसं अवघड काम आहे, पण सावकाश केलं तर होतं व्यवस्थित। नवीन प्लेट्स मारायला प्रॉब्लेम होत नाही, पण ज्या आहे त्या सरळ करून बघा थोडासा प्रॉब्लेम होतो, आणि हे सुळसुळीत कापड असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो, पण आपण सारखं करून घ्यायचं आहे। तर बघा, आता आपल्या एका पीसला मारून झालेले आहेत, त्याचप्रमाणे आपण आता दुसऱ्या कापडालाही प्लेट्स मारून घेणार आहोत।
असे जर तुम्ही बाही डिझाईन वगैरे बनवत असाल तर तुमची जी शिलाई आहे त्याच्यामुळे तुम्ही अशा डिझाईनचे 50 रुपये वगैरे एक्स्ट्रा घेऊ शकता। ह्याला कॅनव्हास वगैरे काही लागत नाही, फक्त आपला वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही 50 रुपये वगैरे एक्स्ट्रा घेऊ शकता। बाही डिझाईनचे जसे पॅटर्न जर आपण सांगितलं तर पॅटर्नची एक्स्ट्रा बघा शिलाई घेतात, त्याप्रमाणे आपण बाही डिझाईनचे 50 रुपये वगैरे एक्स्ट्रा घेऊ शकतो। ह्याला काही सामान आपल्याला लागणार नाही आहे विकतचं, फक्त वेळ लागणार आहे प्लेट्स देण्यासाठी। तर बघा इथे झालेला आहे आता आपला दुसरा पीससुद्धा। तर आता बघा ह्या प्लेट्स जरा व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। इस्त्री मारून घेणार असाल तर इस्त्रीचा जो स्पीड असतो गरम होण्याचा तो थोडा कमी करायचा आहे, कारण ब्लाऊज पीस वगैरे बघा लगेच चिकटतात इस्त्रीला, म्हणून किंवा थोडीशी गरम करून बंद करून घ्यायची इस्त्री आणि मग इस्त्री मारायची आहे। तर आता आपण हा काठ ठेवला एका बाजूनी आणि तो शिलाई मारून जोडून घेतलेला आहे। बघा इथे कोणत्याही साईडला ठेवला तरी चालेल, दोन्ही साईडने आपल्या सारख्याच प्लेट आहेत, तर एक कोणती तरी साईड घ्यायची आणि त्याला काठ असा वरतून ठेवून जॉईंट करून घ्यायचा आहे। तर बघा इथे आपलं झालेलं आहे आता। तर आता आपण काय करणार आहोत, हे सरळ करायचा काठ आणि वरतून एक शिलाई देऊन घ्यायची आहे, अशी काठावरती वरतून एक छान शिलाई देऊन घ्यायची। जी शिलाई आपण जोडली ती खालच्या साईडला फिरवायची आणि वरतून छान अशी शिलाई देऊन घ्यायची। तर यावर जर एखाद्याला लेस वगैरे हवी असेल, मण्यांची लेस हवी असेल तर आपण त्याप्रमाणे जोडून द्यायची। इथे आता आपण सिंपल फक्त काठाचंच मारतोय, पण आता बघा आपण जिथे जोडला आहे काठ तिथे आपण लेससुद्धा वापरू शकतो जर एखाद्याला हवी असेल तर कस्टमरला। तर आता हे अस्तरचा पीस घ्यायचा आहे, तो सरळ करून घ्यायचा आहे, व्यवस्थित सर्वीकडून बसवून घ्यायचा, बरोबर उलटा सुलटा बघून घ्यायचा आहे, नाहीतर मग दोन्ही हात एकाच हाताचे होतात। हाताला बघा आपलं पुढचं आणि मागचं वळण असतं, तर ते व्यवस्थित समोरासमोर येतील असं बघून घ्यायचं आहे। तर इथे जोडून घेतलेला आहे एक पीस आपण, जे कापड आहे ते सरळ ठेवलं, त्यावर अस्तरचं पीस ठेवलेला आहे, तो जोडून घ्यायचा। सेंटर बघायचा व्यवस्थित पुरत आहे का कापड। आता काय करायचं आहे, वरतून दाब शिलाई मारून घ्यायची आहे, हे बघा अस्तरवर। आपल्याला ते आत फिरवायचं आहे कापड अस्तरचं। दुसऱ्या पीसलाही मारून घेऊयात आणि ह्याला वेळसुद्धा फार जास्त नाही लागत, जो प्लेट्सला काही वेळ लागेल तेवढाच। तर बघा काही जण दोन्ही साईडला लेस वापरतात, जिथे आपण काठ जोडला तिथे, आणि पुन्हा खालच्या साईडला घेराच्या साईडला, दंड घेराच्या साईडला, तसंही तुम्ही वापरू शकता, पण काठ चांगला भरजरी असेल तर गरज नाही वाटत त्याची। तर आता आपण सर्व बाजूंनी शिलाई मारून घेणार आहोत, कापड जोडून घेणार आहोत अस्तरच्या पीसला। अगदी व्यवस्थित येतात प्लेट्स, हे बघा हात ठेवायचा आहे म्हणजे कापड हलत नाही। तर बघा इथे आपलं जोडून झालंय। आता जे काही एक्स्ट्रा आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे शेपप्रमाणे। इथे कट केला, पण जे काही एक्स्ट्रा असेल ते कट करायचं। तर इथे सुंदर बाही डिझाईन आपली तयार झालेली आहे।
प्लेट्स वगैरे अगदी व्यवस्थित करून घ्यायचे आहेत। तर बघा इथे आता दुसराही आपण तयार करून घेऊयात। ही ब्लाउज डिझाइन एकदम सोपी आहे आणि आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे। तर ती कशी बनवायची ही मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे। जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा। भरपूर आपले व्हिडिओ आहेत, वेगवेगळ्या विषयांवरती आहेत, गाऊनवरती आहेत, ब्लाउज डिझाइनचे आहेत, फ्रॉकचे आहेत, वन पीसचे आहेत। तर तुम्ही ते अजून बघितले नसतील तर बघा, नक्की तुम्हाला आवडतील। अजूनही येणार आहेत वन पीसचे वगैरे ब्लाउज डिझाइन। तर जितक्या लवकर तुम्ही सबस्क्राइब कराल, लाईक कराल तेवढे व्हिडिओ आपले पटापट येतील। तर बघा अशी खूप छान अशी सुंदर ब्लाउज डिझाइन पटकन तयार झालेली आहे, कमी वेळात। सुंदर आणि दिसायला खूप ब्लाउज घातल्यानंतर हे सुंदर दिसतं। तर बघा, तुम्हाला आवडली असेल ब्लाउज डिझाइन तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। थँक्यू।